वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे 21 जून 2026 रोजी आपली ही परीक्षा होणार आहे मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी। आणि जशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो, म्हणजे इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न असणार आहे। व्हिडिओ क्रमांक 8 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी जवळपास 7 व्हिडिओ आणि 2 प्रश्नपत्रिका 2025 ची आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात। और दोस्तों, अगर आप अपनी भाषा 1 हिंदी लेते हो, भाषा 2 मराठी लेते हो दोस्तों, तो आपका जो बाकी का पेपर होता है वो मराठी में ही पूछा जाता है। चाहे आप पेपर 1 दे रहे हो, चाहे आप पेपर 2 दे रहे हो दोस्तों, तो भाषा का जो सिलेक्शन होगा वो बड़े ध्यान से और बड़ा सोच समझ कर आपने करना है दोस्तों, क्योंकि हिंदी और मराठी का जो कॉम्बिनेशन रहा है पिछले 2 साल की परीक्षाओं में, बहुत अच्छा रिजल्ट जो है हिंदी मराठी वाले बच्चों का आता है। तो फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी तुम्ही हिंदी घेऊ शकतात, सेकंड लँग्वेज मराठी घेऊ शकतात मित्रांनो, आणि बाकीचा जे पेपर असतो तो कॉमन असतो आणि मराठी भाषेमध्येच तो पेपर तुम्हाला विचारला जातो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। म्हणजे जवळपास 21 जून 2026 साठी आपल्याला या ठिकाणी 250 व्हिडिओ, म्हणजे महाटेट 2026 साठी तुम्हाला 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, आता हा प्रश्न जे आहे मित्रांनो ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे सोपे प्रश्न तुम्हाला कंटिन्यू जे आहे ते मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जात आहे, हिंदी आणि मराठी। जर तुम्ही हिंदी आणि मराठी विषय घेतलात मित्रांनो तर 60 पैकी कमीत कमी 50 मार्कच आपला या ठिकाणी टार्गेट राहणार आहे। तर हे बघा, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे। प्रश्न अशा प्रकारे आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी किंवा अकर्मक भावे प्रयोग, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। सूर्य उगवला म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग झाला, म्हणजे ऑप्शन जे 2-3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आता हे बघा मित्रांनो, दुसरा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की कृतज्ञ, घर जवाई आणि सुखद हे 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहे, ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास किंवा द्वंद्व समास। तर हे बघा, हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे की कृतज्ञ, घर जवाई, सुखद हे कोणते समासाचे उदाहरण आहे। तर ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे बी दिलेला आहे तत्पुरुष समास, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, परीक्षेला जवळपास 86 डेज आर लेफ्ट, म्हणजे 86 डेज बाकी आहे परीक्षेसाठी। आणि मित्रांनो एक प्रश्न जे असणार आहे ते इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। हे बघा मित्रांनो, अशुद्ध शब्द कोणता, हाच प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये विचारला जातो की वर्तनी के हिसाब से सही शब्द का चयन कीजिए, अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला हिंदी आणि मराठीमध्ये भाषा बदलून प्रश्न विचारले जातात। प्रश्न आहे की अशुद्ध शब्द कोणता, म्हणजे चुकीचा शब्द कोणता। तर हे बघा, चूर्ण हे बरोबर आहे, क्रीडा सुद्धा बरोबर आहे आणि नीती सुद्धा बरोबर आहे, परंतु नवीन या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे। म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, चौथा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की आज पाऊस येईल बहुतेक, अशा प्रकारे हा एक वाक्य दिलेला आहे आणि सूचना दिलेली आहे की या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो किंवा सूचित होता, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर हे बघा, आज पाऊस येईल बहुतेक,
अशा प्रकारे हा वाक्य आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. आज्ञार्थ आहे, स्वार्थ आहे, विद्यार्थ आहे किंवा संकेतार्थ आहे. तर हे बघा मित्रांनो, संकेतार्थ म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की दोन शब्द जोडताना, हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला प्रश्न आहे की दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि संयोग चिन्ह म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न दिलेला आहे की तो फार हळू बोलतो. एक वाक्य दिलेलं आहे, तो फार हळू बोलतो. वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. हे बघा मित्रांनो, या वाक्यातील क्रिया विशेषण कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहे, हळू, तो, फार किंवा बोलतो, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि क्रिया विशेषण काय आहे, तर हळू या ठिकाणी काय असणार आहे, क्रिया विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की मुलांनो चांगला अभ्यास करा. ओके, एक वाक्य दिलेलं आहे, मुलांनो चांगला अभ्यास करा. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, होकार्थी आहे, नकारार्थी आहे, आज्ञार्थी आहे किंवा वरीलपैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, मुलांनो चांगला अभ्यास करा हे जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की, हे बघा प्रश्न 8 विचारलेला आहे की पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. या ठिकाणी सुद्धा एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या की पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. या वाक्यातील मूळ उद्देश डॅश डॅश आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पांढरी टोपी, टोपी घातलेला, खोड्या करतो किंवा मुलगा, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि वाक्य दिलेलं आहे की पांढरी टोपी घातलेला मुलगा. तर मुलगा या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, मूळ उद्देश असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 आहे, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा विचारले जातात, ज्याला आपण मुहावरे असे किंवा लोकोक्ती असे म्हणू शकतो. या ठिकाणी प्रश्न आहे की चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता हे बघा मित्रांनो, कान मागे टाकणे, केसाने गळा कापणे, कान लांब होणे किंवा कलागती लावणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, भांडण करणे म्हणजे काय, तर कलागती लावणे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. हे बघा मित्रांनो, निरभ्र या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अभ्र नसलेले, पाणीदार असलेले, ढगांनी व्यापलेले किंवा पाण्यातील अभ्र, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि अभ्र नसलेले म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026साठी तुम्हाला जवळपास या ठिकाणी 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी आणि परिसर अभ्यास व समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी टोटली व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न काय दिलेला आहे बघा.
ओके, 11वा प्रश्न दिलेला आहे की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे. आता हाच प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये विचारला जाईल कि विद्वान यह शब्द किस प्रकार का है. इस प्रकार का प्रश्न आपको हिंदी में भी पूछा जाएगा दोस्तों, क्योंकि कुछ क्वेश्चन जो होते हैं वो सेम होते हैं, इसलिए हम यहाँ पर क्या है उसको ट्रान्सलेट करते हैं. आता या ठिकाणी प्रश्न आहे की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा शब्द आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. देसी शब्द आहे, परभाषीय शब्द आहे, तत्सम शब्द आहे किंवा तद्भव शब्द आहे. तर हे बघा मित्रांनो, संस्कृतचे जे शब्द जशाच्या तसे मराठी किंवा हिंदीमध्ये वापरले जातात, संस्कृत के वो शब्द जो जैसे के वैसे हिंदी या मराठी में वापरे जाते हैं, इस्तेमाल किए जाते, त्याला तत्सम शब्द असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की कठोर व्यंजन कोणते. सोपा प्रश्न आहे. कठोर व्यंजन कोणते. तर हे बघा, च या ठिकाणी काय असणार आहे, कठोर व्यंजन असणार आहे. क ख ग घ म्हणजे 2 कठोर आणि 2 मृदू अशा प्रकारे ते व्यंजन असतात. छ छ ज जो या ठिकाणी च आणि छ हे कठोर व्यंजन आहे आणि ज आणि ज हे मृदू व्यंजन आहे. मित्रांनो, तर च या ठिकाणी काय आहे, आपला कठोर व्यंजन राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की पुल्लिंग शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुल्लिंग शब्द कौन था. हिंदी में भी आपको इसी प्रकार से ये प्रश्न पूछा जाएगा कि सर पुल्लिंग शब्द को पहचानिए. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. ग्रंथ, पोथी, पुस्तक आणि वही अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पुल्लिंग शब्द कोणता, तर ग्रंथ. ग्रंथ या ठिकाणी पुल्लिंग शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वी सूर्यभोवती फिरते. आता फिरते या ठिकाणी क्रियापद आहे, लक्षात ठेवा. या वाक्याचा काळ कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वी सूर्यभोवती फिरते. फिरते म्हणजे काय, आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, भविष्यकाळ असणार आहे का, नाही. ओके, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ अशा प्रकारे 3 ऑप्शन्स बाकी आहे. तर हे बघा, पृथ्वी सूर्यभोवती फिरते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे, कारण पृथ्वी जे आहे ते सूर्यभोवती फिरत आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, उपसर्गयुक्त आणि प्रत्यययुक्त शब्द तुम्हाला नेहमी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये 2-2 मार्कासाठी विचारले जातात. उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. उपसर्ग मतलब क्या होता है, जो शब्द के पहले लगता है. प्रत्यय मतलब जो शब्द के बाद लगता है. ओके, म्हणजे उपसर्ग सुरुवातीला आपण लावतो आणि प्रत्यय शब्दाच्या शेवटी आपण यूज करतो. अशा प्रकारे उपसर्ग आणि प्रत्यय संदर्भात तुम्ही हे लक्षात ठेवा. प्रश्न दिलेला आहे की मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता. तर हे बघा, उपसर्गयुक्त म्हणजे मान्य या शब्दासाठी जर आपण अ उपसर्ग या ठिकाणी वापरला, अमान्य म्हणजे आपला जे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे नोट्स आहे मित्रांनो ते रेडी झालेले आहे. म्हणजे अपडेट नोट्स आहे 2026च्या परीक्षेसाठी. म्हणजे 21 जून 2026च्या परीक्षेसाठी आपण हे अपडेट नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे एक कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. 90 मार्कासाठी तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे आणि 90 पैकी जवळपास 70 मार्क आपल्याला 90 पैकी या ठिकाणी मिळाले पाहिजे. आपलं एक म्हणजे एक लक्ष्य आहे मित्रांनो. कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. एक कॉम्बो पॅक आहे 399 मध्ये तुम्हाला हे या ठिकाणी मिळणार आहे. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे मित्रांनो. आणि स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून हाय करून परचेस करू शकता. सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. और दोस्तों, अगर आप चाहते हैं कि मराठी या हिंदी या बाल मानसशास्त्र के अलग से नोट परचेस करना, तो वो भी आपको यहाँ पर क्या है दोस्तों दिए जाएंगे. सिर्फ ये नोट्स का ही पैसा हम आपसे लेते हैं दोस्तों. चैनल की मेंबरशिप हासिल कर लो, वीडियो बिल्कुल फ्री में आप देख सकते हैं, क्योंकि 3-3, 4-4 हज़ार खर्च करने की आपको जरूरत नहीं है दोस्तों. मैं आपको बता रहा हूँ कि हमारा जो रिजल्ट रहा है 2024 और 2025 की परीक्षा का बहुत ज़्यादा जबरदस्त रिजल्ट रहा है दोस्तों. और आप पूरे यूट्यूब में जाकर भी देख लेंगे, कॉमेंट्स पढ़कर देख लेंगे दोस्तों, तो आपको पता चल जाएगा. क्योंकि हर साल नए बच्चे आते हैं, उनके लिए प्रमोशन करना जरूरी होता है. मैं आपको बता रहा हूं दोस्तों, तो ये जो पॅक हमारे पास है हिंदी आणि मराठी म्हणजे 60 पैकी कमीत कमी 50 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे. आणि जर आपण
फक्त 20 मार्क सुद्धा म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये ॲड केले तर 70 मार्क होत आहे 90 पैकी. आणि कॅटेगरीमध्ये तुमची जी पासिंग असते ते 82 मार्काची असते आणि ओपन कॅटेगरीमध्ये 90 मार्काची पासिंग असते मित्रांनो. म्हणजे 100% आपल्या या ठिकाणी निकाल लागणार आहे. स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. हा प्रश्न 2025 मध्ये आता नोव्हेंबरमध्ये विचारला गेला होता की संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. तर हे बघा, दासबोध, एकनाथी भागवत, अभंगगाथा किंवा भावार्थ दीपिका अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. ऑप्शन जे सी असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे अभंगगाथा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. आता हे बघा मित्रांनो, सर्वनाम संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न आहे की काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. पुरुषवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम किंवा दर्शक सर्वनाम. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे प्रश्नार्थक सर्वनाम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी वर शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की वर एक शब्द दिलेला आहे आणि या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता. अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा, वर म्हणजे काय, तर वर म्हणजे श्रेष्ठ. वर म्हणजे काय, तर वर म्हणजे आशीर्वाद. वर म्हणजे काय, तर वर म्हणजे नवरा, मुलगा. अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आहे, परंतु जरा या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की तुला हे पुस्तक आवडेल का डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा दिलेली आहे. ओके, या वाक्यात गाडलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. तुला हे पुस्तक आवडेल का म्हणजे प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 20. हा प्रश्न सुद्धा 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की झाकले माणिक या झाकले माणिकचा योग्य अर्थ काय. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला होता. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य किंवा काजग व्यक्ती. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी काही सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी विषयाचे 20 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे. म्हणजे महाटेट 2026 मराठी क्वेश्चन सेट आर अवेलेबल. पेपर 1 साठी तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. पेपर 2 साठी तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे मित्रांनो, विथ आन्सर की. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र आन्सर की दिलेली आहे. PDF फॉर्मॅटमध्ये हे अवेलेबल आहे मित्रांनो. आणि प्राइस फक्त आपण 199 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे जशा प्रकारचे शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 ची प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. टोटली म्हणजे आपण फॉर्मॅट या ठिकाणी यूज केलेला आहे. प्रश्न तशा प्रकारचे यूज केलेला आहे मित्रांनो. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त 10 रुपयाची एक प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी जर तुम्हाला फक्त पेपर 1 साठी पाहिजे तरी सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात आणि पेपर 2 साठी पाहिजे तरी सुद्धा तुम्ही ते परचेस करू शकतात मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.